पुणे शहरातील गणेशोत्सवाचे वेध हे देशभरातील भाविकांना असतात। पुणे मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातीलच नाही तर विदेशातूनही भाविक येतात। 10 दिवसाच्या या उत्सवासाठी गणेश मंडळांनी देखावे पूर्ण केले आहेत। तर मंडळांनी देखावे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू केली। याच दरम्यान पुण्यातील मूर्तिकार सतीश तारू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जे देखावे उभारले जातात ते पाहण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक भाविक आहेत ते पुण्यामध्ये येत असतात। पुण्यात देखाव्यांची एक वेगळी खासियत आहे, कारण की पुण्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर, यामध्ये गुन्हेगारी असेल, सामाजिक राजकीय विषयांवरचे हलते देखावे आहेत ते साकारले जातात। संदेश देणारा देखावा आहे तो गणेश मंडळांकडून त्याची मागणी झाल्यानंतर खरं तर सतीश तारू यांच्याकडून हे देखावे आहेत ते सुद्धा साकारण्यात येतात। गेल्या 52 वर्षांपासून अशा पद्धतीचे सामाजिक, राजकीय आणि विविध विषयांवरचे देखावे आहेत ते तयार करण्याचं काम सतीश तारू आणि त्यांची टीम करते। आता कोयत्या गँगमध्ये आपण काय सांगितलेले, पोलीस तर त्यांचं काम करतात, म्हणजे यासाठी आपल्या नागरिकांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे। ही जबाबदारी काही डिपार्टमेंटची नाही, असाही संदेश देणारा तो देखावा आहे। त्याप्रमाणे गड संवर्धन, जे आता गडावर जो विद्युतीकरण केलं जातं, प्लॅस्टिक सांडलं जातं, दारू सांडले जाते, त्यावर तिथं ज्या पार्ट्या होतात त्या होऊ नये अशा प्रकारचा संदेश देणारा पण देखावा आहे। साधारण 6 महिने आधी आमची ही संपूर्ण तयारी होती, कारण तांत्रिक ज्या गोष्टी असतात त्या किचकट असतात, त्या करण्यासाठी आमचे विजय चक्के ते करत असतात। महाभारतातील बर्बरिक नावाचं एक पात्र होतं, त्या पात्रावर आधारित हा देखावा केलेला आहे। तर या देखाव्यामध्ये श्रीकृष्ण बर्बरिकाचं मुंडकं उडवतो असं ते केलेलं आहे। त्याच्यामधली थीम आहे, त्यामध्ये सुदर्शन चक्र आल्यानंतर हे बर्बरिकाचं मुंडकं वरती जातं। तर ही खासियत आहे पुण्यातल्या देखाव्यांची। अशा पद्धतीने जे हलते देखावे आहेत ते यामध्ये सादर केले जातात। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।